तर मस्साजोगचे सरपंचांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली। काय नेमकं घडलंय पाहूया। अखेर 3 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचाची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा, चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी होणार। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार, जर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याचं नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आम्ही समाधानी, पण उद्या माझ्या भावाचं 13वं 13व्याच्या आधीच सर्व आरोपींना जेरबंद करा, मृत संतोष देशमुख यांच्या भावाची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला वाचवणारे बाहुबली मंत्रिमंडळात आहेत, फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेत संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवतंय का? फडणवीसांच्या निवेदनानंतर जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल। मागील 4 दिवसांपासून वाल्मिक कराड नागपूरमधील फार्म हाऊसवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत दावा। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार, अंजली दमानी यांचा इशारा। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची ही मागणी।